आता स्ट्रायकिंग एंडवर उदय, एक सर्वांचा आवडता खेळाडू, आता लक्ष लागलाय उदयवर. उदय पहिल्या बॉलचा सामना करेल, त्याच्या विरोधात गोलंदाज इलायत. ओ बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, नो बॉल. 32 धावसंख्या झाले. इलायत थोडीशी साईट इथे सांगितलं नाहीये, पुन्हा एकदा तयार आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने इलायत पुन्हा एकदा तयार आहे. इथे चूक केली, थोडस प्रॅक्टिसचा अभाव आहे. ओहो, हा देखील वाईट बॉल आहे. 33 धावसंख्या झाली आहे सध्या. व क्लीन बॉल. उदय हा 0 धावसंख्या पास झालाय. खूप साऱ्या अपेक्षा होते, परंतु अपेक्षा भंग केल्यात. आता नवीन बॅटर हेमंत. हेमंतला इथे संधी मिळाली आहे. हेमंत आणि रवी ही जोडी मैदानच्या आतमध्ये आहे. 33 धावसंख्या, तिसरा डक्स अनामय षटक आहे. 40चा पल्ला इथे पार करावा लागेल. हेमंत, हो हो, चांगला बॉल म्हणावा लागेल. इथे अपील केली, हलकीशी कॅचआउटची अपील केली आहे आणि ते फलंदाज बाद घोषित केलंय. बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटला ब्रश करून गेलाय. विकेट किपर याने झेल टिपलाय आणि इथे फलंदाज बाद हे घोषित केलंय. आता नवीन बॅटर आलाय तो मयुरेश. पहिल्या षटकामध्ये 24 धाव होते, त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. MSC पडू या टीमने चांगलं पुनरागमन केलंय. व चांगला फटका, ऑन साइडला फिल्डर आहे तिथे, रनआउटची संधी, परंतु नाही, हा बॉल डॉट आलाय. कोणती संधी देत नाहीये, रोखून धरलाय इलायतने. शेवट षटक चांगलं टाकलंय आपल्या टीमला, मॅच मध्ये आला. हो, बॅटचे कडागत बॉल चाललाय पॉइंटच्या दिशेने. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी 35 धावसंख्या झाल्यात. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. इलायत, मयुरेश, 40चा पल्ला इथे पार करावा लागेल. 5वा बॉल टाकेल, हो, क्लीन बोल्ड. जे फलंदाज आउट होतात ते क्लीन बोल्डच. होऊ शकतं. बघा या बॉल काय करताय, ऑन साइडला खेळलाय. प्रियाश आहे आणि रनआउटची संधी आणि ते मनोज बाद झालाय आणि 35 धावसंख्या मजर मारले.